आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत। सर, काय सांगाल, एकंदरीत बघितलं असेल तर मनोज जरांगेने पुन्हा एकदा कूच केलेला आहे मुंबईच्या दिशेने, ते रवाना होणार अशा प्रकारचे त्यांनी सांगितलं सुद्धा आहे। कसं बघताय याकडे आपण? मुंबईकडे कूच केलंय म्हणजे काय केलंय? मुंबईकडे कूच केलंय म्हणजे काट्या कुऱ्हाडी घेऊन चाललेत काय? तलवारी, स्कड, त्यांनी सांगितलं पण आहे की दगडफेक करू नये, आक्रमक होऊ नये, कार्यकर्त्यांना आव्हान पण केलेलं आहे। काय करायला चाललंय ते मुंबईला? अशी झुंड घेऊन मुंबईतल्या तिथल्या परिस्थितीवर तिथे कायदा सुव्यवस्था बिघडवणं, ट्रॅफिक जाम करणं, तिथं ठाण मांडून बसणं, काय साध्य करायचं तुम्हाला? तुम्हाला उरावर बसून आरक्षण घ्यायचं? मग तुमची एवढी धमक आहे, तुम्ही आरक्षण कशाला मागताय? हा, आरक्षण कोण मागतो? शोषित, पीडित, वंचित, ज्याचे हक्क अधिकार डावलले गेलेले आहेत, ज्याला प्रतिनिधित्व भेटत नाही, त्यांचं आरक्षण आहे, त्यांच्यासाठी आरक्षण आहे। एवढी दादागिरी करणाऱ्या माणसांना आरक्षण असतं का? तेच बोलतायत एक आणि करतायत एक, तेच त्यांनाच हे प्रश्न विचारले पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवर एका अर्थाने बघितलं असेल त्यांच्यावर टीका होत आहे, त्यांना टार्गेट केलं जात आहे, कसं बघताय याकडे? मुख्यमंत्र्यांना टार्गेट होत असताना अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे टाळ्या वाजवत आहेत, त्यांना गुदगुल्या होत आहेत, याचं उत्तर आम्हाला कळलेलं नाही। जेवढ्याला तुमचा पुतळा जाळण्यात आलेला आहे, हे बघा, मुख्यमंत्री महोदयाला शिव्या दिल्या जात असताना अजितदादा पवारांच्या आमदारांनीच आपला पुतळा जाळला। मी आता तिकडे चाललोय, त्यांच्यात थोडी जर धमक असेल तर त्यांनी यावं, आम्हाला जाळावं। आम्ही या गोष्टीची वाट बघतोय। ओबीसीच्या आरक्षणासाठी जर मला कोण जाळत असेल तर मी जळून घ्यायला तयार आहे। मी होळकराची अवलाद आहे, समोरून वार करणारी अवलाद आहे, कोणाला घाबरणारी अवलाद नाही। अशी पळपुटी अंधाऱ्या रात्री पाठीमागून वार करणारी लक्ष्मण हाके नाही। तुमच्या धमक असेल, जिथं पुतळा जाळलाय तिथंच मी येतोय। शेवटचा प्रश्न, आपण जर बघितलं असेल तर ओबीसी जे आहे यात्रा, ते विदर्भातून सुरू करण्यात शरद पवार साहेबांनी यात्रा काढलेली आहे, कसं बघताय यात्रेकडे? शरद पवारांची ही यात्रा म्हणजे नौटंकीपणा आहे, म्हातारपणी भान गेल्यानंतर माणसं जशी वागतात ना, तसं वागण्याचा हा प्रकार आहे। कारण शरदचंद्रजी पवार यांनी जरांगेला ओबीसी मधून आरक्षण मागायला लावलं, त्याच्या मागण्याला पाठिंबा देणारे त्यांचे खासदार, आमदार आणि स्वतः शरद पवार दुसऱ्या बाजूला मात्र मंडल यात्रा काढतायत। कुणी दिला नैतिक अधिकार यांना? त्यामुळे शरद पवार हे कुटील कारस्थान करून राजकारण करणारी माणसं आहेत, बोलणारे एक करणारे। ते जर मंडल यात्रा इकडे काढायला लावत असतील तर त्यांनी ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं षडयंत्र महाराष्ट्रात रचलेलं आहे।